नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। चमचमीत झणझणीत अशी बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी करू। त्यासाठी मी 1.5 पाव बटाटे घेतलेत, 2 मोठे कांदे आणि 2 टमाटे चिरून घेतलेत, आलं लसूण 1 मिरची घेतली आहे, वाटाणे एक रात्रभर पाण्यात भिजत टाकले 1 कप वाटाणे घेऊन आणि बटाट्याचं साल काढून त्याच्या अशा मोठ्या फोडी केल्यात। वाटाणे सुद्धा 1 शिटी काढून शिजवून घेतलेत। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात साधारण 4 मोठे चमचे तेल घातले। तेल तापले की त्यात 1 छोटा चमचा मोहरी जिरे घातले, ती चांगली तडतडली की चिरलेला कांदा त्यात घातलाय। कांदा चांगला शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलंय। झाकण ठेवून कांदा हा शिजवून घेते, म्हणजे तो लवकर शिजतो। आणि तो चांगला शिजला की त्यात आलं लसूण 1 मिरची घेतली होती हिरवी, त्याचा ठेचलेला तो ठेचा तो घातलाय। तो परतला की चिरलेला टोमॅटो तो घातलाय, 2 टोमॅटो घेतले होते आणि मऊ शिजण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे। आणि हे चांगलं परतून घेतलं की ते 1 छोटा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा तिखट घातले, काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा घातली आहे, 1 चमचा गरम मसाला आणि धणे जिरे पावडर 2 चमचे तेही घातले मिक्स करून। आणि हे सगळे कोरडे मसाले चांगले परतवून घेते। कांदा टमाटा आणि हे वाटाणे जे 1 कप घेतले ते शिजवून घेतले 1 शिटी करून, म्हणजे चांगले शिजले जातील, भाजी एकजीव होईल। आणि हे साल काढून चिरलेला बटाटा तो घातलेला आहे। सगळं चांगलं मिक्स करून घेते हे, म्हणजे मसालासुद्धा चांगला लागेल। आणि 3 चमचे बेसनाचं पीठ ते भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घेते, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आणि हे याच्यात घातलेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर 1 लिटर जवळजवळ गरम पाणी करून ते भाजीत घातले। 15 मिनटं लागले भाजी शिजायला। चेक करून घेऊ तर पहा, भाजी ही शिजली आहे, बटाटा चांगला शिजलेला आहे। मीडियम हीटवर 15 मिनटात भाजी शिजली आहे। त्यात मीठ घातलं आहे, सुरुवातीलाही घातलं, त्या अंदाजानेच मीठ घातलं आहे। कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि भाजी ही शिजलेलीच आहे पहा। आता गॅस बंद केला आहे। सर्व्हिस डिशमध्ये पहा, टेक्स्चर आणि रंग दोन्ही खूप छान आलेला आहे भाजीला। सर्व्हिस डिशमध्ये ती भाजी मी काढून घेते। पोळी भाकरी भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते। 4 माणसांना 5 माणसांना जवळजवळ पुरेशी आहे। निराली माई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। डाळीचं पीठ फक्त मी भाजून घातलेलं आहे, बाकी कुठलंही वाटण या भाजीसाठी मी घातलेलं नाही आहे। तर लग्न कार्यात सुद्धा होणारी अशी चमचमीत झणझणीत बटाटा वाटाणा रस्सा भाजी खूप छान झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।